अरे पाटील, तू इथे नाईट ड्युटी होती ना? याला कोर्टात येऊन जायचं आहे ना. कायच्या दिवस ना कायची रात्र. सीधा सीधा हिसाब आहे. संतानं मा ऐकलं असतं तर त्याले अटक झाली नसती, आणि झाली बी असती तर मी बेल केलो असतो. मोर्चा निघाला नाही पाहिजे हे काम दिलं होतं त्याले. त्यानं तर तेच केला ना साहेब. मग कुकरेजाच्या बंगल्यावर अर्ध्या रात्र काय लागेला होता तो? हा, बरं झालं वेळेवर फोन केला यानं, नाहीतर त्याले सांग पाय म्हणा स्वतःच काय करायचं ते. याच्या बाद बिलकुल मला तोंड दाखवायचं नाही. किती जीवावर येऊन राहिलं तू या? हो, काऊन की हे वर्गणी करून जमवलेले पैसे नाही होत. मग काय शेजारायले मागू? शेजारी कायले देतात? उलट तो जेलमध्येच राहायला पाहिजे असं म्हणतील. काय रविकांत? या मास्तर. मनीषा, मास्तरांसाठी चहा घेऊन ये. काही नवीन विकत आणताय वाटतं. हो, या घरचे नेत्रदीपक. सरकार त्यांचा माल समजून घेऊन गेली, आता हे आमचा माल म्हणून दावा करणार आहे. आज सुट्टी ऑफिसला? नाही सर, आहे ना. संत्याला अटक झाली म्हणून सरकारी सुट्टी नाही राह. मास्तर, तुम्ही बी चला आमच्या सोबत. कुठे? संत्याची जमानत करायची आहे. पोराचे लाड सुरूच आहेत अजून. वैतागलो मास्तर या पोरापासून. या हलकटापाई कुणी घरात बी नाहीये आणि कुणी घरात बोलावी बी नाही. फालतूचे धंदे तो करते आणि सदा आम्हाला भेटते. तरी सुद्धा पोरगा जवळच पाहिजे. आता घरचे नाही करतील तर कोण करन? उद्या लोक म्हणतील घरच्यांना पोराची जमानत नाही केला म्हणून. अच्छा, म्हणजे लोक बोलतील म्हणून जमानत करताय. त्याला जमानत करा, त्याला बाहेर काढा. तो पुन्हा लोकांना त्रास देईल आणि पुन्हा लोक तुम्हाला बोलतील. लोक तर किती वर्षापासून बोलून राहिले मास्तर. याच्यापायी खूप अपमान सहन करावा लागतो. पण अपमान झाला तर आवडते ना तुले? म्हणूनच तू इतकी खटपट करून राहिलीस. तर काय करू? जमानत करू नका त्याची. राहू द्या त्याला काही दिवस तुरुंगात. आमदार आता कोणती बी मदत नाही करीन म्हणे. तुझ्या घरी गेलो होतो, तुझी आई बी जमानत नाही करत म्हणे. आमच्या पहिले मास्तर गेलता खरं तुझ्या घरी. आम्ही खूप ट्राय केलो यार, पण एवढे पैसे आम्हाला कोणी बी नाही दे. काल रात्री तू रॉड घेऊन निघालास ना, तेव्हा सूर्यानं आमदाराला फोन केला होता. कोणती कलम लावल्या? कलम ऐकून गुन्हा समजते वाटते तुले? आज जमानत नाही भेटत त्याला, जाईल जेलमध्ये. तर असा किस्सा आहे संत्याचा. मला वाटतं संधी आली आहे, आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्यानं प्रतिसाद दिला की त्याचं आयुष्य बदलेल. तुझा उद्देश चांगला आहे, तो साध्य झाला तर मला आनंदच होईल. मी काय करू हे सांग. त्याला शक्यतो एकटे ठेव. त्याला म्हणजे मित्र आले तर भेटू देऊ नकोस. आणि रोज एक वर्तमानपत्र वाचायला दे त्याला. आणि त्याचे पैसे मी तुला देईन. अरे खर्च कसला? पेपरची सोय असते जेलमध्येच. पण
पेपर वाचल्याने त्याच्या आयुष्यात काही परिवर्तन घडेल असं वाटते तुला? पेपर वाचल्याने लगेच त्याच्या आयुष्यात नाही फरक पडणार, पण वाचायची आवड निर्माण होईल. पेपरामध्ये रोज नवीन नवीन गोष्टी छापून येतात, त्याला एक गोडी निर्माण होईल आणि मग आपण ते साहित्य त्याला द्यायचं जेणेकरून त्याचं आयुष्य बदलेल. त्यांनी एकदा तरी पेपर उघडून पाहिला असेल असं वाटते तुला? कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे सतीश. आता कायले पूजा करतास? घरात ऑलरेडी शांती आहे. कमीत कमी एवढी तर गॅरंटी आहे की ऑफिसला जाता वेळेस घरासमोर तमाशा पावाले नाही भेटत. जाऊन भेटून ये त्याला. एकच एक काल सांगतस ना, एवढंच आहे तर तू भेटून ये ना. मी भेटायला गेलो तर लोकाले अजून बोलायला होईन की मीच त्याचा लाड करतो म्हणून. कुकरेजा साहब, वो पैसे का जरा जल्दी करना पड़ेगा. आपने 20 लाख बोला था, 1 लाख मिला है सिर्फ. और रेखा का आदमी घर में 2 बार दिन में आके खड़ा हो जाता है. हाँ दे दूंगा. मैं कहीं भाग के जा रहा हूँ क्या? अरे भागने का बात नहीं, लेकिन आपने बोला था इसलिए वो मोर्चा रोका ना. सिर्फ मोर्चा रोका है आपने, केस तो नहीं हटाया. और वैसे भी हम उसे उसकी औकात से ज्यादा पैसा दे रहे हैं. केस खत्म हो जाएगा, पैसा मिल जाएगा. तुमची केस संपेपर्यंत तो वाट नाही पाहिन. तेरे से पूछा मैंने. साहेब तो शंभू वंदना ताईले भेटते आणि ताईले जर कळले की पैसे नाही भेटले तर ते अजून भडकवतील ताईले. तू बीच में क्यों बोल रहा है? साठे बराबर बोल रहा है कुकरेजा. वो बाई का हस्बैंड बहुत लालची है. पैसा नहीं मिलेगा तो वो भड़क जाएगा. हाँ दे देंगे पैसा उसे, लेकिन पुलिस को संभालो, वहां तुम्हारी चलती है. पैसे के सिवा पुलिस स्टेशन में किसी की नहीं चलती. हाँ सही कहा आपने, वहां तो पैसे देने ही पड़ेंगे. तुला काय वाटलं होतं 1 लाखात आयुष्य निघेल? त्यांनी वेळ काढण्यासाठी तुला लालच दिली होती. बाहेर राहून जे पुरावे नष्ट करायचे होते ते केले. आमची केस पण कमजोर झाली आणि तुझी हालत जशीच्या तशीच. काय मिळालं? मोर्चा काढून बी का भेटला असता? मोर्चा काढून समाज जोडला असता, मोठं आंदोलन उभं राहिलं असतं. आरोपीचा जामीन रद्द झाला असता आणि त्याला शिक्षा होण्याची शक्यता वाढली असती. हो, पण मी तर तरी बी तसाच राहिलो असतो ना. आणि तसा बी आपला आंदोलन असा किती दिवस चालला असता. किती बी झालं तरी आपण अलग अलग जातीचे. हे मास्तर ओबीसी, तुम्ही एससी.
आणि मी आपला आदिवासी. असा कितीक दिवस सोबत लढलो असतो आपण. आतापर्यंत तर आहोतच ना, पण पैसा नाहीये तुमच्यासोबत. आणि पैसा असला तरी तुझ्यावर अत्याचार होतच राहणार, कारण तू स्वतःला समाजाचा खूप छोटा हिस्सा समजतोस. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत दादा. आम्ही न्यायासाठी लढतो. अत्याचार कोणावर झाला त्याची जात पाहून नाही लढत. काऊन घरी लग्न होता का? हा काय? 4 दिवस झाले मला पेपर नाही भेटला. काय म्हणतस? सॉरी बिरी म्हणू का? काय साले एक एक नमुने पाहायला भेटतात. संविधान लिहिताना बाबासाहेब केवळ त्यांच्या जातीचा, त्यांच्या समाजाचा विचार करू शकले असते, पण त्यांनी आर्टिकल 340 लिहिलं आणि सगळ्यात आधी ओबीसी समाजाला त्यांचे अधिकार मिळवून दिले आणि मग स्वतःच्या जातीचा विचार केला. ब्रिटिश राजवटीमध्ये बाबासाहेब जेव्हा कामगार मंत्री होते तेव्हा त्यांनी कामगारांचे अधिकार आणि सुरक्षेचा कायदा केला. शिक्षित तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. कामगारांचे अधिकार सुरक्षित राहावेत म्हणून त्यांच्या युनियनला मान्यता दिली. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याची पाळंमुळं रोवली होती. तेच स्वराज्य वास्तवात आणण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. चाल रे बाबा, कोणीतरी भेटायला आला. कोण होय? कोणी? अशोक माळी होय. तो नाही भेटायचं म्हणतो. एक पुस्तक द्या त्याला. ठीक आहे. मी दिलं म्हणून सांगू नका. येथे राहून तुया बी काही होणार नाही. लवकर डिसिजन घे आणि ये माझ्याकडे.
स्वतःकडे ध्यान द्यायचो रे रव्या. ते शेडचं काम लवकर संपवायला सांगा. पाऊस समोर येत आहे. ते 2 दिवसात संपन साहेब. मी त्यांना ते तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो होतो. हा काऊन बाप्पा? तुम्ही पुस्तक नाही दिलं का शिवाजी महाराजांच्या, त्याच्यासाठी. आवडलं का पुस्तक? हो, 1 नंबर पुस्तक आहे. पहिले मला माहितच नव्हता महाराजांबद्दल, आणि जे बी माहित होता एकदम भलताच गलत सलत माहित होता. आणि आता आता अशी गलती नाही होऊ शकेल म्हणून तर थँक्यू म्हणायला आलो होतो. अरे थँक्यू म्हणायचं असन तर त्याले म्हण ज्याने हे पुस्तक पाठवलं. ते पुस्तक माळी सरांनी पाठवलेलं होतं. ते तुलाच द्यायला आले होते, पण तू भेटला नाही त्यांना. पुस्तक आवडलं असेल तर एकदा परत वाचून घे. हो ठीक आहे. चला साहेब, काही काम द्या ना साहेब. बसून बसून बोर होते. अंडर ट्रायलला आम्ही काम देत नाही, पण तुझी इच्छा असेल तर तसं लिहून दे. ठीक आहे. भगत, याच्याकडून लिहून घ्या. ठीक आहे साहेब. मी बघतो काय ते. माळी सर आले भेटाले. माळी साहेब काऊन चालले? मला माहिती आहे तुझी जमानत होऊ दिली नाही म्हणून तू नाराज आहेस माझ्यावर, राग धरलायस माझ्यावर. पण मध्ये असे काही संकेत मिळाले म्हणून मला यावं लागेल. शिवाजी महाराज वाचतोयस, सत्याचा शोध घ्यायला लागलास, चांगली गोष्ट. तो शोध तसाच चालू राहावा म्हणून एक पुस्तक आणले मी तुझ्यासाठी. हे पुस्तक वाचणं तुझ्यासाठी कठीण आहे, पण आवश्यक आहे. समाज हितासाठी काम करणारे सगळे महापुरुष कुठल्याही जाती धर्माचे नसतात. मग ते महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असोत मराठ्यांचे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत महाराजांचे, ते फक्त मानव जातीचे असतात. आणि त्यांचं कार्य त्यांना महापुरुष बनवतं. या महापुरुषांच्या कार्यातून सत्य प्रवाहित होत असतं. ते सत्य तुकारामांकडे येतं, इथून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जातं, तिथून ते सत्य महात्मा फुल्यांकडे जातं, तिथून ते सत्य बाबासाहेबांकडे येतं. या सगळ्या महापुरुषांची ध्येय एकच आहे, त्यांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. हे पुस्तक वाचायचे की नाही वाचायचं हे तू ठरवायचं आहेस. पण
वाचलंस तुझा फायदाच होईल.
कामाचं सांगितलं का रे त्यानं? नाही सांगितलं. आणि तुले मले बी नाही सांगितलं. दसरा झाल्यापासून किती बोर होऊन राहिला रक्षक. कोणता कार्यक्रम नाही ना काही नाही. आपली वस्ती बी अशी मसनासारखी झाली आहे. साला तेच लोक आणि तेच चेहरे, काहीचीच मजा नाहीये. संत्या अबे पण तू तर अबे जेल वाले भी परेशान झाले. कालच जमानत दिलं कोर्टानं. हा म्हणते सुभ्या, कशी या दुनिया? तुझ्या बिगर मजा नव्हती यार. असं एकदा बी तर भेटायला नाही आला बे जेलमध्ये. सांगतले अबे 50 वेळा भेटायला आलो होतो, पण साला कोणी भेटूच नव्हता देत. आणि हे काय होय बे, जेलमध्ये बक्षीस बिक्षीस भेटला का? बे का बोललास वे छोट्या? यार आतावरी मला समजलंच नव्हतं. हो, बक्षीसच भेटला. बाबासाहेबांचा फोटो आणि ते बी तुझ्या जवळ. सांगतो सगळं. पहिले मला त्या मास्तरले भेटून येवायचं. चला येतो, भेटू. मला तुझा राग कधीच नाही आला. मला तुझ्याबद्दल वाईट वाटायचं. म्हणजे मला वाटायचं की जगात अशी माणसं कशी राहू शकतात की ज्यांच्यामुळं कुणालाच काय फायदा नाही. पण एका गोष्टीवर मला ठाम विश्वास होता की जशा माणसाला वाईट सवयी लागतात तशा चांगल्या सवयी सुद्धा लागू शकतात. मास्तर, मीनं तुमच्यासोबत जे काय केलं ते तू बदलू शकत नाहीस. आता जे तू बदलू शकतोस त्याचा विचार कर. ज्या दिवशी माणसाला कर्तव्याची जाणीव होते ना, त्या दिवशी त्याचा खरा जन्म होतो. येते येवाच्या नाही बिलकुल. जे ती रावाचा ते राय, जे करायचं तर कर. आम्हाला तकलीफ देऊ नको. येतीच राहील. आणि काय करशील? जेलमध्ये गेल्यावर मोठ्या मोठ्याची जिरते म्हणतात. दिसूनच राहिला. चांगले बदलतात खरं, वाघाच्या मांजर होईपर्यंत. हो काका, त्या थंडी होऊन राहिली म्हणलं. तुले काय करायला लागते? मी थंडी पेन नाही तर गरम. तू आपला काम कर. पहिले ना तुझ्याकडे पाहून कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती. आता सगळे तोंडावर हसतात, मजाक करतात, डायलॉग मारतात. भले पाहून नाही होय. पाहून ना हवे तर डोळे बंद कर. पहा बे, ऍडमिशन झाली आहे ना, तर जरा अभ्यासावर भी ध्यान द्या. चल. संजय जास्त होऊन राहिलं. बाकीची लोक बी जातात जेलमध्ये, पण एवढा परिणाम कोणावर नाही होय. मायावर झाला ना दोस्ता. छोटा मला खुदच्या दुकान सुरू करायला ना 1 दिवस बी नाही, तरी बी मला त्या भैयाच्या दुकानातच नोकरी करायची. तेथीच काम करायचं. होत झाला बी खोटी सान मारून. आता ना जे खरं आहे ना ते असा फेस करायचं. पाहायचं आपण बी लोकांचे टोमणे ऐकू शकतो का, राग आला तर कंट्रोल करू शकतो का. म्हणजे आता तुला कधी राग येणच नाही का? असा कधी म्हणलो का मी? हे बाय, राग जेव्हा यायचा तेव्हा येईनच, पण राग बाहेर काढायचा तरीका सही राहायला पाहिजे. आता बिना गलत तरीक्यानं राग बाहेर काढलो तर 6 महिने जेलात जेवून आलो का नाही? हा,
बस याच्या बाद असा नाही होऊ देवाच्या. अबे जेलमध्ये जेव्हा महापुरुषांच्या स्ट्रगल वाचलो ना, तेव्हा समजलं भाऊ आपल्याला काहीच माहित नाही म्हणून, काहीच नाही. आणि का बे तू त्या राहुल्यानं बी नाही सांगितलं रे कधी बाबासाहेबांबद्दल काहीच नाही. हं? आता मला वाटून राहिलं की मला बी काही माहित नाहीये. माया घरी फोटो आहे बाबासाहेबांचा, पण मायापेक्षा जास्त तर तुलाच माहित आहे त्यांच्या बाबतीत. फोटो तर माझ्या घरी बी आहे बे, शिवाजी महाराजांच्या. पण खरे शिवाजी महाराज का होते ना ते आतावरी मला माहितच नव्हतं. ते अख्ख्या देशात असा राजा नव्हता म्हणते. पण तरी बी काय झालं, शूद्र म्हणून त्यांना कोण मान दिलं बे? हा, बाबासाहेबांबद्दल बी तर हेच झालं. आता मॉडर्न जमान्याच्या राजाच मानशील का नाही त्यांना? हा, त्यांना बी कुठं मान दिलं बे? बस आपणच बिनकामाचे राजा बनत हिंडत राहिलो. तू यावर खूप म्हणजे खूपच परिणाम झालाय. कुंभे पागल दिसून राहिलो का? तसा नाही बे, पण आमच्या जमन असं वाटे नाही. आपण ते करायला भेटो बे छोट्या. आता मायच पाय ना बे, 6 महिन्याआधी मला वाटे का बिलकुल दारून खर्रा नाही भेटला तर बिलकुल मरून जाईन म्हणून. पण आता 6 महिने झाले भाऊ, दारूच्या घोट बी नाही घेतलो आणि खर्राच्या वास बी सहन नाही होत. खरंच मग चला बे, आता 1 वाजला असं. साला पेलो नाही तरी वेळ पाहून घरच्याले वाटन की पिऊन आलो म्हणून. पण त्यापेक्षा थोडी थोडी पेवायला पाहिजे होती ना. नीलांजना समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं त्वं नमामि शनैश्चरम्. बांधा. रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं त्वं. भैया 1 समोसा अजून दे मला. राज क्या है तुम्हारे समोसे का? लोकांना का घरी जेवायचं सोडून देवाचं का? हा, अरे साहब आप आम खाओ ना, गुटखा काय को गिनते हो? भैया 15 प्लेट समोसे पाहिजेत अजून. संत्या जल्दी कर, और 15 प्लेट का ऑर्डर है. अच्छा. पैशाच्या जोरावर काही लोकांना विकत घेता येते हे कुकरेजाला माहिती आहे. म्हणूनच एका गरीब महिलेवर बलात्कार करताना, तिचा खून करताना त्याला कुणाचीच भीती वाटली नाही. आणि आता राजकारणी लोकांपासून पोलिसांपर्यंत आणि वकिलांपासून पत्रकारांपर्यंत त्यांनी सर्वांनाच आपल्या बचावासाठी विकत घेतलंय. युद्ध जिंकण्यासाठी शस्त्रांची गरज असते. कुकरेजांनी पैशाला आपले शस्त्र बनवले. आपण शिक्षणाला आपले शस्त्र बनविले पाहिजे. ए सूर्या, कुठे होतास बे? अबे तू सुटून बी आलास? काय माहीतच नाही मला. चल भेटतो तुला वादमध्ये, बोलू आरामात. सूर्याला आपण सोबत ठेवायला पाहिजे. सोबत म्हणजे का आता कडेवर ठेवशील? पुन्हा आरामखोर आहे बे, त्याला दोस्तीची कदर नाही. त्याला कोटी कदर आहे तर दिवस रात्र त्या मुन्नाचीच तर चाटून राहिला. सूर्या तसा नाही बे, मी ओळखतो त्याला. सांत्या, सांत्या,
काय वाचून राहिलास? कोण दिसे नाही का? पुस्तक होय बाबासाहेबाची. संत्या, या घरामध्ये असे नाटकं नाही चालतील. नाटक नाटक ना होय, पुस्तक होय. आणि या घरामध्ये काऊन ना चाले हे? मी म्हणून राहिलो म्हणून. अहो आई, आपल्याला काहीच मालूम नाही. इकडं आपण ते दगड माती पूजून राहिलो आणि तिकडे दुनिया बहुत दूर गेली आहे. संत्या, बंद कर तू हे उलटसुलट धंदे. याच्या बाद नाही चालून देईन. जेलमंदी गेलास तेव्हापासून सारा जग असते मायावर, आणि आता वापस आलास तर लोकांची उष्टे भांडी घासून राहिलास. काम आहे तो ना करत होता तास बरं होता. लाचरम तर तू यामध्ये उरली नसे. आमच्या बी जीवाचा हासा करून टाकलास, आणि आता हे सोंग. म्हणजे जाती धर्माच्या परंपरा काही राहिलाच नाही. याच्या बाद कुणाचे बी फोटो लावलेले पुस्तक या घरामध्ये नाही आणायचे. अधिकार चालतात, भेटते तो मौका चालते. मग मौका देणारा नाही चाले का? तू या डोसच्यामध्ये कोण हा कचरा भरून राहिला तर काय माहित. त्या रव्याला नोकरी आपोआपच भेटली का? हराम खोरा, त्याला त्याच्या मेहनतीने भेटली नोकरी, कुणाच्या उपकरण नाही. आणि तुम्हाला बी तुमची लायकी असेल म्हणून नोकरी भेटली असेल नाही का? नाही तर का तुझ्या उपकरण भेटली मध्ये नोकरी? मग तुमच्या बापाले काऊन नाही भेटली सरकारी नोकरी? काऊन तो मेहनत करत नव्हता का? त्याची लायकी नव्हती? संत्या, आई, लायकी सगळ्याचीच राहते, मेहनत बी सगळेच करतात, पण समोर तोच जाते ज्याला आपली लायकी दाखवायचा मौका भेटते. 1950 पासून सगळ्याला आपापली लायकी दाखवायचा मौका भेटून राहिला या माणसापायी. झाला तो या बोलून. आता जाय आणि पुस्तक फेक तिकडे. हे पुस्तक फेकासाठी ना आणलो मी जिवंत हाव तैवरी या घरामध्ये हे नाटक नाही चालतील. 6 महिना पहिले बोलली असतीस ना तर ऐकून बी घेतलं असतं, पण आता नाही. सगळं माहीत झाल्यावर आणि खरं का ते समजल्यावर मी हे पुस्तक नाही फेकीन. आता या पुस्तका हमेशा माझ्या सोबतच राहते. मग तू बी जा इथून. याच्या बाद तोड नको दाखवशील मला. घर बरबाद नाही करायचंय मला. चल जाय. आई, चल जाय. जाय. ए आई, थांबव ना त्याले. संत्या घरात होय. संत्या, आई बोलाव ना त्याले. मनीषे, तुला शिकायला भेटत आहे ना? भैया, पैसे पाहिजे. काय की बाप्पा, 1.5 महिना काम केलो, पैसे कोटी घेतलो. तेरे पगार के पैसे एडजस्ट हो गए संत्या. का? तेरे पहले की उधारी कितनी मालूम है तेरे को? हिसाब करके आज तेरा 1 दिन का पगार बनता है. आज काम पे लग जा, अगले महीने से पगार ले लेना. बे संत्या, तोंड का पाहतास? अबे 2 ठेवून दे साल्याले आणि उचल पैसे. तू या पायी धंदा चालून राहिला त्याच्या. ए पानटपरी, तोंड बंद ठेव तुझा.
सुरू आहे यार. पगाराचे पैसे वाचवून राहिलो. विचार करत आहो आपला काहीतरी सुरू करू. कर यार. साला जेव्हापासून अभ्यास सुरू झालाय ना तेव्हापासून टपरीवर बसायची बी लाज वाटते. ते हा राहुल्या का करून आलं? तो एका ऑफिस मध्ये काम करते वाटते आता. ऑफिस मध्ये का काम करते माहित नाही यार. तरी ते ए सूर्या ए सूर्या ए सूर्या ए थांब गाडी थांबव. बस. काय झालं? बोलायचं आहे. बस. काय ते इथेच बोल. बोल. आपला धंदा सुरू करून राहिलो. छोट्यानं शुभ बी आहे. तू भी आहे. नोकर पाहिजे. आपले लोक पाहिजेत. सूर्या चल बे, भाई का फोन आ रहा है. ए कौन है रे तेरा भाई? मुन्ना पांडे. तेरे मुन्ना भाई को बताना मत कि संत्या मिला था करके. चड्डी में मुद्दे देगा वो. झूठ लगता है तो पूछ इसको. बे सूर्या केलो ना बे. सारे धिंगाणे केलो आपण आणि समजून बी घेतलो. काय याच्यात काहीच ठेवलं नाही म्हणून. काम कर तू. चल आपण तिकडे. आपण का आपण बे. संत्या लोक हसतात त्या तोंडावर. फुग्यातून जशी हवा निघते त्याचा फुस्सा झाला म्हणतात. कोण हसते बे? कोण नाही हसे? हा तू हसत असशील. हा भैताळ हसत असत ना तो मुन्ना हसत असत. मग कोण नाही हसे? अबे मी बदललो हे पाहून बहुत लोकांना चांगला वाटते बे. त्यांना तर चांगलंच वाटन बे. साला पहिले कोणाची चूक करायची हिंमत नव्हती. आता आता तेच लोक थुकतात तोंडावर. ही अशी बेइज्जतीची जिंदगी नाही पाहिजे आपल्याला. आपण राजासारखे राहिलो आणि राजासारखे राहू. ए थांब सूर्या. ए बाय आपली दोस्ती बहुत पुरानी है बे. चल चल. मीनो दोस्त बदललो. ए भाजी दे भाजी. मस्त जेवण म्हणते. संत्या कॅटरिंगचा ऑर्डर घेशील का? कुठच्या? माझ्या लग्नाचा. 1000 लोकांचं जेवण आहे. हो करतो. लग्न कधी आहे? 10 तारखेला आहे. बस झालंच म्हणून समजा. चल डन. थँक्यू. आणि पाय रे बाबा किती बी भूक लागली ना तरी हे डब्बे खोलायचे नाही. वापस येतीस येऊन जेवण करायचा. हो नाही तर पहिले जेवण करून जा. नाही नाही. हो 60 टिफिन ना मॅडम. ठीक आहे ना पाठवतो ना उद्यापासून. बस तुम्ही तेवढा ऍडव्हान्स जमा करून द्या. हो हो ठीक आहे. हा 60 टिफिन. हा हॅलो.
हो सर, हा पाठवले. संध्या बॉसने बोलवलंय तुला, भेटायचं म्हणतो. कायसाठी? कुछ बताया नहीं, बोला लेकर आओ. लेकर आओ. ए छोट्या, बस येती. त्या दिवशी रॉयल क्लबच्या पार्टीमध्ये होतो. कॅटररबद्दल विचारलं तर आयोजकांनी तुझं नाव सांगितलं. हो सर, रॉयल क्लबच्या ऑर्डर मीच मारतो. कॅटरिंग कधीपासून करतोयस? झाले असं 1-1.5 वर्ष. आणखी किती वर्ष करणार आहेस? रेस्टॉरंट मध्ये भांडे धुण्यापासून चालू केलो साहेब. आज रॉयल क्लब मध्ये महिन्याला 4 ऑर्डर मारतो. आपल्याला थांबायचं नाही साहेब, आणि कधी थांबलो बी नाही. आणि तसंही बाबासाहेब तर म्हणतातच का लो एम इज क्राईम. म्हणून आपण बी छोटा विचार नाही करत. मला आपला स्वतःचा एक मोठा रेस्टॉरंट चालू करायचे. राजकुमारला आत पाठवा. ओके सर. रेस्टॉरंट कसं चालतं माहिती आहे? रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यात काय काय काम चालते सगळंच माहित आहे सर. एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये काम केलं. हा, आता फरक एवढाच होता का तो दुसऱ्याचा होता. मी पण कधी छोटा विचार नाही करत संतोष. तुला विश्वास नाही बसणार, मी गटर साफ करत होतो. 12 वर्षाचा होतो तेव्हा बापांनी पहिल्यांदा गटारीत उतरवलं. 20 वर्षाचा होतो तेव्हा एकानं बाबासाहेब सांगितलं. मग मिळेल ते वाचत राहिलो. बाबासाहेब, तुकाराम, फुले, पेरियार. तेव्हा समजलं की नशीब बिशीब काही नाही, हे एक षडयंत्र आहे. मग खूप शिकलो, मेहनत घेतली, आणि मग हे एवढी मोठी कंपनी. हा राजकुमार आधी सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची मालिश करून द्यायचा, आणि आज या कंपनीत माझा पार्टनर आहे. हो, मी पण जे काही करतो ना ते सर्व या महापुरुषांच्या विचारांमुळे शक्य झालं. आपलं बी तसंच आहे साहेब. बाबासाहेबांचे विचार परिसासारखे आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना जो कोणी स्पर्श करेल त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. खरंय. तर संतोष, तुझा आत्मविश्वास आवडला मला. रेस्टॉरंटचं प्लॅनिंग बनव. प्लॅन तयार आहे सर. राहुल, आजकाल वस्तीत नाही दिसावे. आम्ही खुदचा रेस्टॉरंट सुरू केलाय, तेथीच काम करतो. येते का पेढे वाटाले आल्या का? मग राहुल्या, तुले नेवाले आलो. येते काम करतो मी, कंची नाही खेळत. तेथी बी कामच करायचं आहे, कंची आम्ही बी नाही खेळत. रेस्टॉरंट मध्ये बी बहुत काम आहेत. भांडे धुवाचे, झाडू माराचे, आलू छिलाचे, हे सगळे काम आम्ही करून घेतो.
पण हिसाब किताब नाही जमे साला. कोण म्हणे बे असू या वंदना ते. खूप उशीर झाला रे. तुला कुठे जायचं तर नव्हतं ना? मला कोठीच जावायचं नसेल. बोला. पहिल्यांदाच आले तुझ्या ऑफिसमध्ये. छान केलंयस. रेखाच्या केसची सुनवाई पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. आपण आपल्या परीने जे करायचंय ते करतोय, पण तो कुकरेजा पोलिसांना मॅनेज करतोय. तू तेच करणार आहे. पण आपण मेहनत करतोय. आपला वकील चांगला आहे. हे 1 लाख आहेत. अजून काही खर्च लागला तर सांगा मला. तुझी फार मदत होते संध्या. नाहीतर पैशाअभावी. त्या कुकरेजाला जेलमध्ये टाकासाठी मी किती बी पैसे खर्च करू शकतो. अरे मी घाईघाईत विसरलेच. ही सफीना आणि ही पल्लवी आणि हा संतोष, ह्या रेस्टॉरंटचा मालक. खूप मदत होते याची आपल्या केसमध्ये. तुम्ही दोघं ओळखता वाटतं आधीपासून एकमेकांना? मी ज्याला ओळखत होते तो याहून वेगळा होता वंदनाताई. परत कधीतरी बोलू. चल संतोष, आम्ही येतोय. ठीक आहे. वंदना ते कोर्टाच्या सुनावणीमध्ये मी बी राहीन. भेटूया आपण तिथे. पल्लवी, तुला या अवतारात पाहून बरं वाटलं. तुला बहुत त्रास दिलो ना मी ना, त्याच्यासाठी सॉरी. माफी मागायला खूप हिंमत लागते. तू एवढा बदललायस यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. हे सगळं तुया माळी मास्तरनंच केलं. बरं वाटलं. येते मी. संत्या, काय झालं? सूर्याचा मर्डर झाला.